पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे 3 तारखेला एक गुन्हा दाखल झाला होता. 661/2026 अटेम्प्ट टू मर्डर विथ रेप अँड पॉक्सो हे मेन सेक्शन्स होते. यामध्ये जे पीडित मुलगी आहे 16 वर्षाची आहे आणि त्यांना एक मुलांना फूस लावून पहिला किडनॅपिंग केलेले आहे. तो किडनॅपिंगचा गुन्हा 3 तारखेला दाखल झाला होता आणि तो मुलगा ठाणे सिटीचा रहिवासी आहे. तो मुलगा काही वर्षांपासून ती मुलीला ऑनलाईन ओळख करून घेतला आणि त्याचे पूर्ण फॅमिलीचा डिटेलसुद्धा ती मुलगीकडून घेतला तिच्या इनोसेन्सचा दुरुपयोग करून. आणि तो मुलगा मग नागपूरला आला होता 2 तारखेला आणि 2 ऑगस्ट 2ला ती मुलगीला ब्लॅकमेल करून तो मुलगा एक अनोळखी ठिकाणी त्याला बोलावून घेतला आणि ती मुलगीला ऑलमोस्ट 24 आवर्स तो ब्रुटल सेक्स अँड टॉर्चर करून तिचा अटेम्प्ट टू मर्डरसुद्धा केला विथ डेंजरस वेपन्स. अँड पोलीस स्टेशन हुडकेश्वरच्या टीम हे किडनॅपिंगच्या कंप्लेंटवर तात्काळ रेस्पॉन्ड करून विथ टेक्निकल ॲनालिसिस अँड इंटेलिजंट वर्किंग आउट ऑफ क्लूज तो मुलगाला डिटेक्ट केला. तो ठिकाणी लोकेशन डिटेक्ट केले आणि त्या ठिकाणीवर एक डेंजरस सिच्युएशनमधून मुलगीला रेस्क्यू केला दार तोडून. अँड याबद्दल पोलीस स्टेशन हुडकेश्वर टीमच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वांनी अप्रिशिएट केला आपल्या सिनियर्स आणि सिनियर्सच्या मार्गदर्शनाखाली आता टेक्निकल फॉरेन्सिक ॲनालिसिस अँड इतर टेक्निकल क्लूज गोळा करणं सुरू आहे. अँड टॉप नॉच इन्व्हेस्टिगेशन करून आरोपीला इंटरोगेट करून आणि पीडित मुलगीला जस्टिस मिळवून याचा प्रयास सुरू आहे पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे. हा मुलगा किती वर्षाचा आहे, गेले किती वर्षापासून हा ओळखत होता या मुलीला, आणि आता जेव्हा तो नागपुरात आला तर त्यांनी घर जो घेतला तो कसा घेतला, म्हणजे जी काही रूम घेतली ती कोणाच्या मदतीने घेतली, काय केली, तो सगळं सिच्युएशन काय? येस, पीडित मुलगी मायनर आहे 16 वर्षाची आणि पीडित मुलगा मेजर आहे तो 19 वर्षाचा आहे. त्यांनी आता इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे की त्यांनी एक्झॅक्टली कोणता ॲप वापरून तो घर भाड्याने घेतला. ॲज ऑफ नाव आपल्याला असं माहिती पडलं की 99 एकर्स हे वेबसाईटवरून तो मुलगा भाड्याने घेतला होता घर. एक्झॅक्टली किती दिवसांकरिता घेतला वगैरे हे डिटेल्स आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न होईल. पोराचं नाव आता आपण डिस्क्लोज करत नाही फॉर रिझन्स ऑफ हा मला माहिती नाही आहे. हे आपल्याकडून असं थ्रू थर्ड पार्टी रिसोर्सेस थ्रू मीडिया समजला गेला की तो कनेक्टेड आहे. बट टू अवॉइड एनी कॉम्प्लिकेशन्स इन दिस केस इन्व्हेस्टिगेशन अँड टू अवॉइड लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन किंवा जे काही कॉन्ट्रोवर्सीज असेल आपण आत्ता मुलगाचा डिटेल्स डिस्क्लोज करत नाही आहे. अँड ऑल्सो तो वेगवेगळा नाम वापरून तो ID क्रिएट करून ऑनलाईन मुलगीला फूस लावला होता आणि मुलगा त्याच्या नातेवाईकाच्या डिटेल्स वगैरे आता मी डिस्क्लोज करू नाही शकत कारण आपल्याला कन्फर्म करायचं आहे. मुलीच्या हातावर जी जखम होती ती जखम तिला मारण्याच्या उद्दिष्टाने केली होती का काय घडला त्यांच्यामध्ये? जो आतापर्यंत तपासामध्ये तुम्हाला मुलीनं किंवा त्या आरोपीने काय सांगितलं त्याने जी जखम केली तिचं मर्डर करण्याच्या उद्दिष्टाने केली होती? बरोबर. ती जे मुलगा आहे ते डेंजरस वेपन आणून ती मुलीला
मारण्याची धमकीसुद्धा दिला होता आणि ज्यावेळी मुलगासोबत सापडली गेली त्यावेळी पोलिसांना असं दृश्य दिसला की तो मुलगा त्याचे गळावर चाकूसुद्धा ठेवला होता त्यावेळी. सो इट इज अ मॅटर ऑफ इनफॅक्ट त्या मुलगी विथ डेंजरस वेपनमुळे झालेला इंजरीज सोबत सापडली. सो इट वॉज ऑलमोस्ट अ मॅटर ऑफ रेस्क्यूइंग हर लाईफ क्योंकि जरी थोडा उशीर झाला असेल तर ती मरणसुद्धा मृत्यू अवस्थेत सापडली होती. सो शी वॉज रेस्क्यूड इन टाईम आणि तिचा सर्जरीसुद्धा झाले होता विच नाव शी इज आउट ऑफ डेंजर. मॅडम चाकू घेऊन तो आला होता तर त्याने ठाण्यातूनच हे चाकू आणले होते का? इट इज नाव अंडर इन्व्हेस्टिगेशन की किती वेपन्स तो ऑफलाईन मार्केटवरून घेतला आणि कुठं परचेस केला नागपूर किंवा ठाण्यात. बट सम ऑफ द वेपन्स ॲज ऑफ नाव असा समजत येते की ऑनलाईनसुद्धा त्यांनी परचेस केलं. चाकू घेऊन तो कारण तो ठाण्यातून विमानातून आलाय तर चाकू घेऊन तो आला तर तेही गंभीर गोष्ट आहे सुरक्षित. करेक्ट. चाकू घेऊन आला. सो अगेन तो इथे नागपूरच्या ऑफलाईन मार्केट्समध्ये पॉसिबिलिटी आहे की नागपूरच्या ऑफलाईन मार्केट्समध्ये घेतला असेल किंवा तो ऑनलाईन ऑर्डर केला असेल विदिन द पिरियड ऑफ 2 ऑगस्टच्या अगोदर तो आला तर त्यावेळी ऑनलाईन ऑर्डर केला असेल बिकॉज इट इज ऑल दीज वेपन्स आर इझिली अवेलेबल ऑनलाईन अँड क्विक डिलिव्हरीसुद्धा होत आहे. या फिर तो लपून बाय एअर जेव्हा आला तेव्हा सुद्धा आणला असेल. इट इज अ मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन. ओळख झाली व्हिडिओ गेम वरून यांची काही ओळख झाली का आणि काही चॅलेंज वगैरे काही देण्यात आलं होतं का याच्यात काही या अनुषंगाने काही तपास केला आहे का? याबद्दल टेक्निकल एव्हिडन्स गोळा करणं सुरू आहे. आरोपीच्या मोबाईल फोन्स आणि इतर डिव्हायसेस आता सीज करणं सुरू आहे अँड पीडित मुलगीच्या मोबाईलवरून सुद्धा आपण गोळा करणं सुरू केलेला आहे की कोणकोणत्या ॲप्स वापरला गेली कारण ओव्हर अ टाईम पिरियड ते ऑनलाईन ॲप्सवर एकमेकांच्या संपर्कात होते ज्यावरून हे जे अक्युज्ड आहेत तो मुलगीला इन द कॉन्टेक्स्ट ऑफ गेमिंग अँड चॅटिंग तिचा खूप डिटेल्स त्यांनी गोळा करून ठेवले आणि त्यावरून ती मुलगीला तो ब्लॅकमेल करणं सुरू केलेले आहे आणि मुलगी आता बोलण्याच्या परिस्थितीत नाही आहे कारण शी इज अंडर ट्रीटमेंट नाव. सो अजून डिटेल्स आपल्याला आय थिंक विक्टिमकडूनच प्राप्त होईल. घटनास्थळ होतं ते घटनास्थळ नेमकं काय होतं ते कोणाच्या मालकीचं होतं तिथं कोणाच्या अनुषंगाने ते तिथं पोहोचलेले होते त्या संदर्भातली काय सिन्स दिस इज अ सेन्सिटिव्ह मॅटर हे मालकी कोणाचा आहे आपण आता डिस्क्लोज करू नाही शकत कारण खूप आग्रह व्यक्त केलेले आहे. एक मायनर मुलगीचा असे झाला म्हणून पब्लिक आउटरीच अवॉइड करण्याकरिता आपण मालकीच्या डिटेल्स आता डिस्क्लोज नाही करू शकत. बट मालकीच्या किती व्हेरिफिकेशन केला त्यांनी अक्यूजच्या कसा दिला कोणता ID वगैरे व्हेरीफाय करून पर्पस व्हेरीफाय करून त्यांनी भाड्याने दिला हे आपण नक्की इन्व्हेस्टिगेट करण्यात आहे आणि त्यावरून हे मालकीचा इन्व्हॉल्वमेंट किंवा अबेटमेंट आहे की नाही हे सुद्धा आपण निष्पन्न करणं बाकी आहे. आरोपी याआधी पण नागपुरात आलेला होता. हां असं आपल्याला समजत आलं की आरोपी नागपूरला अगोदरसुद्धा आलेला आहे बट त्याचा एक्झॅक्ट डिटेल्स की कसा आला मोड ऑफ ट्रॅव्हल डेट्स ऑफ ट्रॅव्हल आणि कुठं थांबला हे कन्फर्म करणं आता बाकी आहे कारण इंटरोगेशन सुरू आहे. आता जस्ट आपल्याला कस्टडी मिळालेली आहे अँड अक्युज्ड इज क्वाईट रिलक्टंट टू डिस्क्लोज डिटेल्स. मीडिएशनची केस आणली त्याच्यासोबत हँडकप आणि केस आणली त्याच्यासोबत
चाकू वगैरे की सोबत आली तिथं ती विमानानं आणली का इथे घरी? जे आरोपीने वेपन्स आणलेले आहे एवढं आपण डिस्क्लोज करू शकते की जीवाचा धोका होण्याचे काही शार्प वेपन्स जसे नाईफ्स वगैरे ते आणून वापरून पण गेला ऑलरेडी. बट इतर प्रकारच्या वेपन्सच्या डिटेल्स आता आपण मुद्देमाल लिस्टिंग करत आहे. सो इट इज पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. आता आपण डिस्क्लोज करू नाही शकत. बट दे आर ऑल डेंजरस वेपन्स विच आर अ थ्रेट टू लाईफ. मॅम जेव्हा हा नागपूरला आला तेव्हा याने घरच्यांना माहिती होतं का हा नागपूरला गेलेला आहे? किती दिवसापासून नागपूरला थांबलेला आहे? आता ही बाकी सगळ्यांच्या डिटेल्स आणा बाकी आहे की कोण कोण त्याला कॉपरेट केलेला आहे अक्यूजला. ॲज ऑफ नाव ओनली अक्यूज्ड आमच्या कस्टडीत आहे आणि बाकी इतरांचा संपर्क रिलक्टन्समुळे होत नाही हे एवढं मी सांगू शकते. कधी संपर्कात आले दोघं जण? हे ॲपवरनं संपर्कात किती वर्षापासून होते? ॲज ऑफ नाव असं इट इज नॉट कन्फर्म बट मोर दॅन एन इयर. ब्लॅकमेलिंग करायचा तो कशा पद्धतीचे काही न्यूड वगैरे पिक्चर वगैरे त्याच्यामध्ये त्यांना काढण्यात आले होते की काय माहिती समोर आली आहे? परत सांगा, परत ज्यावेळेस विचारा. त्यांनी ब्लॅकमेलिंग सुरुवात केली त्यावेळेस हिचे काही पिक्चर्स ओपन पिक्चर्स वगैरे काही त्याच्याकडे होते त्या कारणाने तो ब्लॅकमेल करायचा काय प्राथमिक माहिती समोर आलेली आहे? हां, वेगवेगळी प्रकारचा ब्लॅकमेलिंग सुरू होता. मुलगीला काही दिवसांपासून तो डिमांड करत होता की मला असा पिक्चर्स पाहिजे, हा पाहिजे, तो पाहिजे. इनफॅक्ट त्याला तो ब्रेन वॉश करत होता की तुम्ही याच्यासोबत बात करा, माझ्यासोबत एवढा वेळ बात करा वगैरे वगैरे. सो इट इज नाव पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. कारण कोणीही पीडित बोलण्याच्या परिस्थितीत नाही आहे आणि ती खूप लहान आहे. तिचे इनोसेन्सचा खूप वाईट प्रकाराचे वापर केलेले आहे. अँड सो आव्हान टू ऑल पेरेंट्स की आपल्या मुलीला जसे सोशल मीडियावर त्यांच्या ॲक्टिव्हिटीवर खूप बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचं आहे की कोण ब्रेन वॉशिंग करत आहे, ऑनलाईन बुलिंग, सायबर बुलिंग किंवा ऑनलाईन आयसोलेशन, सोशल आयसोलेशन करत होता तो असा आपल्याला समजून आला पीडिताचा मोबाईल फोन पाहून. बट अजून की कशा प्रकारचा ब्लॅकमेल होता, वॉज इट बाय यूजिंग एनी ऑब्जेक्शनेबल पिक्चर्स, व्हिडिओज, हे निष्पन्न करणं आता बाकी आहे. शिक्षण काय झालेलं आहे नाही, आता? मॅडम एक प्रश्न असा आहे, या मुलीचा जो फोन होता त्या फोन म्हणजे 18 वर्षाखाली मुलांचे फोन पॅरेंटल कंट्रोल असतं सगळं, गुगल पासून सगळं, हे सगळं आरोपीकडे होतं. तो सगळं ऑपरेट करत होता. मग हे ते त्यांनी आपल्याकडे कसं मिळवलं आणि तो कसं? बरोबर, एग्जैक्टली. ये मैं सेम चीज़ मैं वापस रिपीट करती हूँ. ती मुलीला कसा ऑब्जेक्शनेबल पिक्चर्स, व्हिडिओज त्यांनी कसा प्राप्त केला हे निष्पन्न करणं बाकी आहे. की प्राप्त केला की नाही तो पण निष्पन्न करणं आता इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. बट हे क्लिअरली समजून येते की 16 वर्षाची मुलगीच्या इनोसेन्सचा गैरवापर करून जस्ट बिकॉज शी केम इन कॉन्टॅक्ट थ्रू ॲप्स, तो मुलगा असा करत होता की मुलगीला गैरप्रकारच्या डिमांडसुद्धा करत होता की असा मला व्हिडिओज पाठवा, फोटो पाठवा. अँड त्याचा पासवर्डसुद्धा घेतला. त्याचा ट्रस्ट संपादन करून ऑल मीडिया त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सच्या पासवर्ड्स त्यांचे कंट्रोलमध्ये ॲक्सेस कंट्रोल करत होता. सो होऊ शकतं आहे की तो मुलगा त्यावर ॲक्सेस संपादन करून ही वॉज इंट्रूडिंग इन टू हर प्रायव्हसी डायरेक्टली, इनडायरेक्टली, इन मेनी इलिगल वेज. तो आता इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. शिक्षण काय आहे याचं? कितीपर्यंत शिक्षण झालेलं आहे? कारण सायकोलॉजी स्टुडंट सारखा तो बिहेव करत आहे तर काय आहे प्राथमिक माहिती समोर आली? पॅरेंट डॉक्टर आहे आरोपी. असं आपल्याला
आता कन्फर्म करायचं आहे की त्यांचा काय प्रोफेशन आहे, की त्याच्या पेरेंट्सच्या किती इन्व्हॉल्वमेंट आहे, त्याच्या पेरेंट्स कसे एड करत होते, त्यांचा माहिती होता की नाही, हे सगळे निष्पन्न करायचं आहे. आणि मुलगा ज्या प्रकारेने हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वापरून मुलगीच्या प्रायव्हसीमध्ये इंट्रुजन केले आणि तिचं ट्रस्ट संपादन करून त्याच्याकडून त्याचे प्रायव्हेट डिटेल्स वगैरे घेतले, इन्क्लुडिंग ऑल हर सोशल मीडिया पासवर्ड्स, त्या अनुषंगाने आपण IT ॲक्टसुद्धा लावलेले आहे. मग इतर इन द प्रोसेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन आपल्याला समजून येणार की द डेप्थ ऑफ ब्लॅकमेल अँड द एलिमेंट्स यूज्ड इन ब्लॅकमेलिंग दिस इनोसेंट 16-year-old गर्ल हे काय काय होते. मग ती मुलगी आहे ती इथेच राहत होती आपल्या मैत्रिणीसोबत की स्पेशल याला भेटायला त्या दिवशी इथे आली होती? जी मुलगी आहे ती इथेच आपल्या मैत्रिणीसोबत राहत होती, ती याला भेटायला पर्सनली आली होती पॅरेंट्स? मुलगी पीडित मुलगीचा बिकॉज शी इज मायनर अँड अंडर पॉक्सो ॲक्ट मी तिचे रेसिडेन्स किंवा स्कूल किंवा तिचे काही डिटेल्स एक्सेप्ट फॉर हर एज मी डिस्क्लोज नाही करू शकत. फक्त इथे त्याला भेटायला आली होती की ती आधीपासून इथेच नागपूरलाच राहत होती? घटनास्थळमध्ये भेटायला आली होती की असं ना? ती जेव्हा इथे मैत्रिणीकडे आली तिने सांगितलं आपल्या मैत्रिणीला की मामाचं कोण वगैरे आलं की सांग तू माझ्याच, मी तुझ्यासोबतच आहे. मग आपला क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन आहे लड़की प्रॉपर यहाँ पर रह रही थी कि स्पेशल यहाँ म्हणजे कुठं? नागपूर में रह रही थी या अपने पेरेंट्स यहाँ पे? तोच मी सांगते की मी मुलगीचा रेसिडेन्शियल डिटेल्स देऊ नाही शकत. मी फक्त एवढं सांगू शकते की मुलगीला हुडकेश्वर हद्दीतून रेस्क्यू केलेला आहे. बाकी मी काही डिटेल्स मुलगीबद्दल देऊ नाही शकत. How did the event come to fore? उसके पेरेंट्स ने कंप्लेंट करी थी कितने समय में रेस्क्यू हुआ, and as you said several technical tools were used. So what was the plan of investigation right in the beginning? And along with it जब आप अभी इंट्रोगेशन करेंगे लड़के का, so you have taken him into custody. So कितने दिन की custody and how will that process further follow? आप उसको इंटरोगेशन में exactly how will you question him and what questions would you be asking? येस, जो जैसा रेस्क्यू केलेला आहे मी त्याबद्दल थोडक्यात सांगते की जैसे ही 3 तारखेच्या अर्ली मॉर्निंग आपल्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट सापडला, तर सिनियर इन्स्पेक्टर अँड तिचा जे टीम आहे, एक लेडी ऑफिसर, एक मिसिंग पथकचे जे अंमलदार आणि त्यांचे टीम आणि झोन 4 ऑफिसचे जे सायबरचा स्टाफ आहे, सगळ्यांच्या कोऑर्डिनेशन मुळे हे ओपन झालेला आहे, डिटेक्ट झालेला आहे. एक असं झालं की जे मुलगीच्या फोनच्या जे CDR काढलेले आहे तिच्या लास्ट कॉलर्स अँड फ्रिक्वेंट कॉलर्सच्या ॲनालिसिस केले आणि त्यावरून की असे निष्पन्न झाला की एक काही अननोन नंबर्स होते, त्यावरून with quick analysis and informed calculated estimation की हा कॉल्स सस्पेक्टेड कॉल्स आहे. एक लोकेशन सापडला होता हुडकेश्वर हद्दीतला आणि हुडकेश्वर हद्दीमध्ये हा लोकेशनवर गेला, बट इट वॉज अ वेग लोकेशन. हे वेग लोकेशनवर गेल्यानंतर काही ठिकाणी सर्च केले होते थ्रू अपिअरन्स ऑफ दॅट रेसिडेन्स अँड जे ठिकाणी सर्च केले इन द इनिशियल फ्यू आवर्स तिथं काही असे अनुचित किंवा सस्पेक्टेड सापडला नव्हता. बट थ्रू प्रेझेन्स ऑफ माइंड जे मिसिंग पथकचे अंमलदार आणि लेडी ऑफिसर्स तिथे गेले, एक ब्लिंकिट किंवा ऑनलाईन फूड डिलिव्हरी च्या डिलिव्हरी पर्सन जात होता एक घरात डिलिव्हरी करणे अराउंड अप्रॉक्सिमेटली 9 PM. त्यावेळी जे मिसिंग पथकचा अमलदार आहे, ही टुक अ चांस. उन्होंने डिलीवरी पर्सन को पूछा की ये डिलीवरी नंबर मला सांगा की कोणाकडून तुम्हाला डिलिव्हरी, ते डिलिव्हरी ऑलरेडी झालेला होता आणि डिलिव्हरी पर्सन जेव्हा रिटर्न होत होता त्याला विचारला की हे कोणाकडून तुमचा डिलिव्हरी रिक्वेस्ट आला. त्यांनी नंबर शेअर केला म्हणून अँड दॅट नंबर मॅच्ड विथ वन ऑफ द सस्पेक्ट नंबर्स जे मुलगीच्या CDRमध्ये सापडला. मग एक कन्फर्मेशन झाला की
जे सस्पेक्ट आहे मुलगी कदाचित त्यांच्याकडे सापडणार अँड डिलिव्हरी पर्सनच्या मदतीने ज्या लोकेशननी त्याने फूड डिलिव्हरी केलं तिथे गेले अँड तिथे रेड हँडेड अक्युज्ड वॉज फाउंड अँड अक्युज्ड वॉज ऑलमोस्ट अबाउट टू किल द विक्टिम या कारणावरून अटेम्प्ट टू मर्डर दाखल केलेला आहे अँड पीडित मुलगी खूपच वाईट परिस्थितीत सापडली विथ मल्टिपल इंजरीज या कारणावरून इतर सेक्शन्स रेप विथ पॉक्सो रॉंगफुल कन्फाइनमेंट वगैरे आपण ॲड केलेले आहे जे अगोदर मिसिंग कंप्लेंट दाखल झाला त्यावर हे ॲडिशनल सेक्शन्स ॲड केले होते. Ma'am, what is the further course of action now? Interrogation period. येस सो आपल्याकडे काही फ्रॉम द सीन ऑफ क्राईम क्लूज सापडलेले आहे अँड वी ऑल्सो ॲप्रिहेंडेड द अक्यूज्ड फ्रॉम द सीन ऑफ क्राईम. मुलगीसुद्धा खूप आता शी इज नॉट इन अ पोझिशन टू इंटरॅक्ट कारण ती आता मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आहे बट इन द फर्दर कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन आपल्याकडे अक्यूज्ड आहे म्हणून त्याचा सायंटिफिक पद्धतीने इंटरोगेशन करणार आपण. त्याच्याकडून जे टेक्निकल डिव्हायसेस सापडलेले आहे त्याचा ॲनालिसिस सुरू आहे. वी आर युजिंग सायबर एक्सपर्ट्स टू गो थ्रू दीज मोबाईल डिव्हायसेस अँड जे मुलगी आहे जैसे ही शी इज इन अ पोझिशन टू कॉपरेट विथ अस वेन शी रिकवर्स फ्रॉम हर unhealthy state mug we will be able to get further details about how he manipulated her, kidnapped her, blackmailed her and attacked her on 3rd of August. मॅडम कोर्टात काल पोलिसांवर आरोप झाले की वरिष्ठ अधिकाऱ्याची पोरगी असल्यामुळे पोलिसांनी मोठे गुन्हे दाखल केले तुम्ही पीडीजेकडे तक्रार करणार आहात. हे दिस इज नॉट अ क्वेश्चन ऑफ इन्व्हेस्टिगेशन किंवा केस कट. Ma'am, can you list the sections applied? ये दिस इज़ नॉट इन द परव्यू ऑफ जो CR नंबर 661/2026 बद्दल आपण प्रेस कॉन्फरन्स घेत आहे त्या पर्पजचा भाग नाही आहे म्हणून मी त्यावर कमेंट नाही करू शकते. मोठे वकील Sections applied. येस 661/2026 CR नंबर registered at police station हुडकेश्वर sections applied 137 2 BNS जे इनिशियल किडनॅपिंग सेक्शन होता अँड त्यावरून मुलगी रिस्क्यू झाल्यानंतर सेक्शन्सचे ॲड केलेले आहे 109 अटेम्प्ट टू मर्डर विथ 64 2M BNS 141 BNS 127 2 BNS 351 3 BNS रेड विथ 4-6 पॉक्सो रेड विथ 75 JJ ॲक्ट अँड IT ॲक्ट आता लावायचा आहे. मोठे वकील अपॉइंट करण्यात आले आरोपीच्या कुटुंबियांकडनं याच्या संदर्भात काय सांगाल? मोठे वकील ऑलरेडी कोर्टात काल या संपर्कात आले होते, अपील झाले होते कोर्टात आरोपीकडून. नो कमेंट्स. हिंदी में बताइए मामला एक प्रश्न होता की या मुलीचं आणखी कोणी क्लिअर आहे का यांनी केलेलं आहे तुमचा तपास जर पूर्ण झाला तर आणखी एक प्रेस कॉन्फरन्स म्हणून आम्हाला त्याचं नाव सांगा आणि पूर्ण डिटेल सांगा. कोणाचं? त्या आरोपीसोबत आणखी कोणी तपास आहे? झाल्यानंतर कोणी आरोपीसोबत आणखी कोणी होतं काही सांगा प्रेस कॉन्फरन्स. ओके असं मी एकटाच होता का आणखी कोणी होतं किंवा आणखी आता तुमच्या एकच मुलीला यांनी- बरोबर तुमच्या मुलीला असं केलेलं असा प्रकार? बरोबर आता एकाच मुलगा आरोपी मिळाला आहे. 19 वर्षाचा मुलगा आहे. तो आकाश नावाचा ID वापरून मुलगीला फुस लावून ब्लॅकमेल करून किडनॅपिंग अँड अटेम्प्ट टू मर्डर रेप केलेला आहे मायनर मुलगीचा अँड त्याचा ऑन रेकॉर्ड आता काही गुन्हा सापडला नाही बट इन फर्दर प्रेस नोट्स अँड प्रेस कॉन्फरन्सेस जे पब्लिश होणार आव्हान आहे पब्लिकला अँड इतर पेरेंट्स किंवा विक्टिम्स आय होप समोर येऊन त्यांचा बयान देऊ शकते. सो प्लीज स्प्रेड दिस न्यूज फार अँड वाईड की असा ठाणे सिटीचा एक मुलगा आहे 19 year old ज्याने ऑनलाईन ॲप्स वापरून इंस्टाग्राम, स्नॅपचॅट
अँड इतर ॲप्स जे मला आता समजलेलं आहे, डिस्कॉर्ड ॲप, असे ॲप्स वापरून त्यांनी मुलगी च्या प्रायव्हेट डिटेल्स वगैरे घेतलेले आहे, फॅमिलीबद्दल डिटेल्स घेतलेला होता आणि नागपूर सिटीमध्ये येऊन असं गैरकृत्य केलेलं आहे. असा इतर काही इन्सिडेंट्स झाला असेल तर इन्व्हाइट पब्लिक टू गो टू युअर नियरेस्ट पोलीस स्टेशन. डोंट हाईड, डोंट बी अशेम्ड, सो बी ब्रेव अँड आपल्या चिल्ड्रनबद्दल किंवा स्वतः तुम्ही विक्टिमाइज झालेला आहे, प्लीज कंप्लेंट टू युअर नियरेस्ट पोलीस स्टेशन. तुम्ही म्हणता की नागरिकांनी आवाज केला तुम्ही किंवा तुम्ही तक्रार करा म्हणून, पण तुम्ही नाव सांगत नाही, ओळख लोकांना कसं ओळख पडेल की हाच व्यक्ती आहे म्हणून? नाव एक्झॅक्टली कोणी पण असो असं झालेलं आहे तर वी आर रेडी टू टेक ॲक्शन. आरोपीचं नाव सांगा. मी सांगितलेलं आहे की आकाश म्हणून त्याचा ID होता. उसके लिए मुझे पूछना पड़ेगा. आकाश पण खरं नाव आहे का त्याचा की आपल्या सिनियर्सचं परमिशन मी घेऊन मी सांगते. आरोपी मुलगा एकच आमच्या ताब्यात आहे आता. आरोपी मुलगा नाव अक्षय उर्फ आकाश माय मिस्टेक. त्याचं नाव निर्भय उर्फ आकाश माधव पाखरे आहे. ते 19 वर्षाचा मुलगा आहे आणि तो ठाणे सिटीचा रेसिडेंट आहे. एवढा डिटेल्स आमच्याकडे कन्फर्म्ड आहे आणि त्याच्यामुळे इतर कोणालाही काही त्रास झालेला आहे या अगोदर ये ऑफ रेकॉर्ड काही केसेस असू शकते असा आपला अंदाज आहे. सो आवर एस्टिमेट इज दॅट मे बी ही ऑलरेडी कमिटेड सच ऑफेन्सेस. ज्या प्रकाराने त्याच्या क्राईम सीनवर क्लूज आपल्याला मिळालेले आहे. So I want to all public to come forward and complain to your nearest police station. But on record त्याच्यावर काही रेकॉर्ड सापडलेला नाही आहे. मॅडम यांनी हा जो आरोपी आहे त्याचं थोडं बॅकग्राऊंड तुम्ही सांगितलं की एक्झॅक्टली हा काय शिकत होता, काय त्याचे आईवडील काय करतात, त्याची आई कधी डॉक्टर आहे आणि त्याचे कोणी नातेवाईक जे आहेत ते वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत अशी पण माहिती आहे. दिस इज नॉट हे डायरेक्टली रेलेवेंट टू इन्व्हेस्टिगेशन नाही है एक तो. अँड दुसरा आमच्याकडे असं काही कन्फर्म्ड इन्फॉर्मेशन नाही आहे बिकॉज इन्व्हेस्टिगेशन जस्ट स्टार्टेड अँड इट इज नॉट रेलेवेंट टू इन्व्हेस्टिगेशन. कारण हे केसच्या डायरेक्टली लिंक्ड कोणी त्याचा नातेवाईक आपल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये सापडला नाही आहे हू आर रेलेवेंट टू द इन्व्हेस्टिगेशन. हां, तो स्टुडंट होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो बॅचलर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचा स्टुडंट आहे करंटली. येस, ठाणे सिटीमध्ये असं त्याचं म्हणणं आहे. मला माहिती नाही आहे अँड इट इज नॉट रेलेवेंट टू इन्व्हेस्टिगेशन. सो वी हॅवंट कन्फर्म्ड द प्रोफेशन्स ऑफ हिज रिलेटिव्स. यस ऑफ कोर्स. जैसे हाँ मैं बता देती हूँ. जैसे जैसे आपल्या इन्व्हेस्टिगेशन प्रोसीड होणार ऑफकोर्स परत आपण प्रेस कॉन्फरन्स बोलवणार फॉर द बेनिफिट ऑफ पब्लिक. पुलिस स्टेशन हुडकेश्वर में पोक्सो रेप का मामला दर्ज हुआ है, क्या पूरा मामला है? पुलिस स्टेशन हुडकेश्वर में CR नंबर 661/2026 ऐसे एक किडनैपिंग केस दाखिल हुआ था 3 अगस्त 2026 अर्ली मॉर्निंग को. एंड उसमें पुलिस स्टेशन हुडकेश्वर का टीम प्रॉम्प्टली रेस्पॉन्ड किया एंड पुलिस स्टेशन हुडकेश्वर का सीनियर इंस्पेक्टर इतर लेडी ऑफिसर्स एंड किडनैपिंग पथक जो है मिसिंग किंवा किडनैपिंग पथक उसका अमलदार एंड जोन 4 ऑफिस का जो अपना साइबर टीम है ये सभी कोऑर्डिनेट करके एक दूसरे के साथ जो पीडित मुलगी आहे कारण किडनॅपिंग केसमध्ये फक्त पीडित मुलगी ओनली पीडित मुलगी का डिटेल्स हमारे पास थे
तो साइबर एनालिसिस करके उसका CDR निकाला था। उसमें कुछ अननोन नंबर्स थे जो सस्पेक्टेड नंबर्स थे और उसमें से काफ़ी फ्रीक्वेंट कॉलर्स भी थे। तो ये इन्फॉर्म्ड गेस एंड टेक्निकल एनालिसिस करके वो लोकेशंस में जाके पुलिस स्टेशन टीम एक्टिवली सर्च किया था एंड जहाँ जहाँ पे भी सस्पेक्टेड लोकेशंस में सर्च किया नील रिजल्ट था। बट बिकॉज वो ग्राउंड पे थे कई टाइम से एंड पीड़ित मुलगी का भी कांटेक्ट अपने पेरेंट्स से जब टूट गया था तो लास्ट कॉलर्स को भी साइमल्टेनियसली क्वेश्चन कर रहे थे जो उसके क्लासमेट्स थे, फ्रेंड्स थे एंड उन्होंने जो क्लूज बताया उसके ऊपर भी वर्क करते हुए दैट इज़ पर्सनल इंटेल, टेक्निकल एनालिसिस एंड प्रेजेंस ऑफ माइंड। तो ग्राउंड पे जब थे एक फूड डिलीवरी पर्सन कहीं तो वही लोकेशन पे जहाँ पे सस्पेक्टेड नंबर्स का लोकेशन आ रहा था वहाँ पे फूड डिलीवरी पर्सन कोई एक घर में फूड डिलीवर करके वापस आते वक्त किडनैपिंग टीम का जो पर्सन्स है जिनको एक्सपीरियंस है ऐसे केसेस में, उन्होंने वो फूड डिलीवरी पर्सन को पूछा कि तुम को कौन से नंबर से डिलीवरी रिक्वेस्ट आया हमको दिखाओ। एंड जब वो नंबर उस डिस्क्लोज़ किया था किडनैपर का नंबर जो सस्पेक्टेड नंबर से उसमें से एक नंबर से मैच हुआ था एंड जैसे ही मैच हुआ तो वो लोकेशन फूड डिलीवरी पर्सन को दिखाने के लिए बोला क्योंकि तब तक हमको सिर्फ वेग लोकेशन एरिया वेग लोकेशन आ रहा था। एग्जैक्टली वो रेसिडेंस में जब लेके गया तो वहाँ पे खिड़की से देखा तो द किडनैपर वाज असॉल्टिंग द गर्ल ब्रूटली। उसको शार्प वेपन से ऑलरेडी इंजरी किया हुआ था एंड पुलिस वाले उसको इमीडिएटली लड़की को रेस्क्यू किया एंड लड़के को एप्रीहेंड किया। घर का दरवाज़ा तोड़ के अंदर प्रवेश करके तुरंत अपने जान को रिस्क पे डाल के ये रेस्क्यू ऑपरेशन किया है। लकीली मुलगी इसलिए उसकी लाइफ भी सेव हुआ क्योंकि टाइमली रेस्क्यू हुआ है। तो इमीडिएटली हॉस्पिटल में एडमिट करवा के उस लड़की का सर्जरी भी हुआ था। शी इज़ नाउ अंडर ट्रीटमेंट। सो ये जो पुलिस स्टेशन हुडकेश्वर का पूरा टीम एंड जोन 4 का साइबर टीम को अप्रिशिएट किया है सीनियर्स ने एंड सीनियर्स हमारे सीनियर ऑफिसर्स माननीय CP सर, जॉइंट CP सर, एडिशनल CP सर, इन सब के गाइडेंस में हम अभी टॉप नॉच इन्वेस्टिगेशन करने वाले हैं थ्रू कलेक्शन ऑफ ऑल टेक्निकल एविडेंस फाउंड ऑन forensic evidence found in the scene of crime and through further interrogation of the accused. पीड़ित और आरोपी कैसे एक दूसरे से संपर्क में आए? पीड़ित और आरोपी हमारे अभी जो माहिती मिला है उसके अनुसार मोर देन एन ईयर अगो थ्रू ऑनलाइन प्लेटफॉर्म संपर्क में आए हैं। सो सम एप्स जो हमको अभी पता चला वो है इंस्टाग्राम, स्नैपचैट। सो इसका जो एविडेंस है वो डिजिटल डिवाइसेस में हमको मिलेगा। सो आज और कौन कौन से ऐप्स वो यूज़ करते थे एंड कैसे कैसे वो लड़का ऑनलाइन प्लेटफॉर्म्स यूज़ करके लड़की को ब्लैकमेल किया, उसका पूरा सोशल मीडिया अकाउंट्स का एक्सेस उसके पास रखा, ये अभी निष्पन्न होना बाकी है। मैडम, वो लड़की को ब्लैकमेल कर रहा था तो क्यों कर रहा था, किस तरीके से कर रहा था और इसके पीछे वजह क्या थी? लड़का जैसे मैंने बोला है 19 ईयर ओल्ड बॉय फ्रॉम ठाणे सिटी। लड़के का नाम है निर्भय उर्फ आकाश माधव पाखरे। उसने ये 16 ईयर ओल्ड लड़की उसका इनोसेंस यूज़ करके उसको सोशल मीडिया पे अपने फैमिली का डिटेल्स, अपने कुछ पर्सनल डिटेल्स, अपने इमोशनल स्टेटस ये सबको स्टडी किया था एंड सारे डिटेल्स अपने पास रखा है। एंड वी आर येट टू इन्वेस्टिगेट कि वो कैसे कैसे इनडायरेक्टली, डायरेक्टली, इन व्हाट इलीगल वेज ही इंट्रूडेड इनटू ऑल हर अकाउंट्स एंड टुक हर प्राइवेट डिटेल्स। और उसने डायरेक्टली उसको लड़की को क्या क्या मांगा है कि डिटेल्स भेजना है, मे बी बैंक डिटेल्स वगैरह जो भी मांगा है उसने, वो सब पे इन्वेस्टिगेशन अभी शुरू है एंड एग्जैक्ट मीन्स ऑफ ब्लैकमेल वो हमको अभी इन्वेस्टिगेशन में निष्पन्न करना है। जैसा आपने बताया कि क्राइम सीन जो था वो बहुत विभत्स था और उसके ऊपर ब्रूटली असॉल्ट कर रहा था वो,
तो मतलब फाइनली वो क्या करना क्या चाह रहा था? आपको ऐसा पता चला कि मतलब क्या वो बाद में उसको मर्डर करने वाला था? आपने ऐसा बताया कि उसको रेस्क्यू किया गया, उसके पास कुछ और क्या कोई फिल्म वगैरह से भी इंस्पायर था जिस वजह से करने की कोशिश कर रहा था वो कुछ? लड़के का जो साइकोलॉजिकल स्टडी है वो हमको अभी करना बाकी है कि वो साइकोलॉजिकली किस प्रकार का आदमी है, क्यों ये किया है, उसका क्या इंटेंशन. बट देयर वाज क्लियरली एन इंटेंशन, नॉलेज, प्रिपरेशन एंड अटेम्प्ट टू मर्डर, जिसके वजह से हमने 109 BNS सेक्शन अप्लाई किया है. वो कई वेपन्स अपने साथ लेके भी आया है. इसका पीछे का क्या मोटिवेशन है उसका, वो स्टडी करना बाकी है कि उस मूवी से इंस्पायर हुआ कि उसका नेचर है कि उसको किसी ने अबेट किया. दिस इज़ नाउ येट टू बी कंफर्म्ड एंड शोन इन आवर इन्वेस्टिगेशन. क्या-क्या वेपन मिले हैं वहाँ पे? वेपन क्या-क्या मिले हैं वहाँ पे? जो वेपन मिले वेपन थाने से लाया था या यहाँ खरीदा? ऑलरेडी बताया है. मैडम हिंदी में क्या-क्या वेपन मिले हैं वहाँ पे स्पॉट पे? हाँ, जो वेपन्स मिले हैं वो है कई शार्प एज्ड वेपन्स मिले हैं, लाइक नाइव्स, अलग अलग लेंथ्स एंड अलग अलग मीन्स ऑफ परचेस किया हुआ वेपन्स. मे बी ऑनलाइन परचेस किया है, ऑफलाइन परचेस किया है, कहाँ से लेके आया है, वो बाय एयर ट्रैवल किया, ये पता चल रहा है हमको फ्रॉम ठाणे टू नागपुर. अगर वो बाय एयर लेके आया देन हाउ डिड ही मैनेज टू ब्रिंग दोज वेपन्स बाय एयर, कि कहीं पे छुपाया है क्या, ये सब हम अभी इन्वेस्टिगेट करने वाले हैं. इन फर्दर प्रेस कॉन्फ्रेंसेस हम आपको और डिटेल्स दे पाएंगे. ठाणे का रहने वाला था, नागपुर में कमरा लेके रह रहा था, तो किस जरिए उसने वो बुक कराया था? अभी तक हमको ये पता चला कि 99 एकर्स जो वेबसाइट है वो यूज़ करके उसने इधर एक घर बुक किया है. एंड वो बुकिंग उसने कैसे, अपने कौन सा डिजिटल डिवाइस यूज़ किया, वेबसाइट पे किया कि ऐप पे किया, ये सब अभी इट्स पार्ट ऑफ इन्वेस्टिगेशन विच वी विल कंफर्म. बट ये 99 एकर्स पे किस प्रकार का वेटिंग होता है, जो भी घर बुक करते हैं, वो भी हम अपने इन्वेस्टिगेशन में जांच करने वाले हैं कि इज़ इट सेफ इनफ. पर्पस ऑफ विज़िट पूछते हैं क्या, कितने टाइम पीरियड के लिए देते हैं, कि हाउस ओनर टाइम टू टाइम वहाँ जाके चेक करते हैं कि क्या इलीगल एक्टिविटी हो रहा है उनका ओन्ड प्रॉपर्टी में. ये हमको अभी जांच में पता करना है. व्हेन वी गेट फर्दर डिटेल्स हम फॉर द बेनिफिट ऑफ पब्लिक आपको वापस प्रेस कॉन्फ्रेंस में बुला के बता सकते हैं, सो दैट पब्लिक इज़ मोर अवेयर कि अपना घर भाड़े पे देते वक्त कि ऑनलाइन वेबसाइट्स एयरबीएनबी, 99 एकर्स ऐसे जो वेबसाइट्स यूज़ करते हैं कि हाउ मच इज़ मैनेज्ड बाय द प्रॉपर्टी ओनर, हाउ मच इज़ मैनेज्ड बाय द वेबसाइट, वी विल कम टू नो इन आवर फर्दर इन्वेस्टिगेशन. लँडलॉर्ड काय करत होता या सगळ्या प्रकरणामध्ये? जो ज्याचं घर होता तो कुठे होता? तो काय त्याला कळलं नाही का हे आरोपी संशयास्पद सगळं? ये पार्ट ऑफ इन्वेस्टिगेशन है कि उनका क्या रोल है, उनको कितना मालूम है, क्या नहीं मालूम है, ये हमको पता करना है. अक्यूज ने कोर्ट में कुछ एलिगेशंस किए हैं पुलिस के खिलाफ, जैसे कि उसको बुरी तरीके से मारा गया, उसको कुछ पैसे भी छीने गए, ऐसा उसने कोर्ट में बोला है, इन कोर्ट बोला है. तो उसको लेके कुछ आप इसको लेके मैं इतना बता सकती हूँ कि सिंस इट इज़ नॉट रेलेवेंट टू दिस प्रेस कॉन्फ्रेंस कि कोर्ट में क्या हुआ है एंड कि आरोपी ने क्या एलिगेशन डाला है कि नहीं, इट इज़ नॉट रेलेवेंट टू दिस प्रेस कॉन्फ्रेंस, क्योंकि इसमें पब्लिक को कोई बेनिफिट नहीं है. हम पब्लिक अवेयरनेस के लिए ये प्रेस कॉन्फ्रेंस बुलाया है. मैं इतना बता सकती हूँ कि कोर्ट हैज़ ग्रांटेड अस कस्टडी टिल 6 August. सो वी आर ग्रेटफुल टू कोर्ट कि हमको इतना समय दिया है सो दैट आवर इन्वेस्टिगेशन कैन प्रोसीड. मैडम इसके पहले भी उसने कोई लड़की के साथ ऐसा किया है, ऐसी कोई पृष्ठभूमि सामने आई है? इसके पहले भी कोई लड़की के साथ ऐसा कुछ किया है उसने? इसके पहले मुलगी के साथ कैसे क्या, किसी भी विक्टिम के साथ कैसे क्या किया, ऐसा कुछ किया है क्या, ऑन रिकॉर्ड कोई उसके ऊपर अभी तक केसेस सामने आया नहीं है. बट हम पब्लिक को इनवाइट करते हैं कि
ये जो अक्यूज है या ऐसे प्रकार का कोई भी आदमी किसी लड़की को, माइनर हो मेजर हो, किसी भी लड़की को या फैमिलीज को, पेरेंट्स को हम आह्वान देते हैं कि आपके बच्ची के साथ ऐसा हुआ, आपको मालूम है तो ज़रूर आपके नियरेस्ट पुलिस स्टेशन में जाके आप कंप्लेंट कीजिए। पुलिस अपने विक्टिम के साथ हमेशा देती है और ज़रूर वी विल ब्रिंग दैट पर्सन टू कोर्ट्स एंड एंश्योर जस्टिस ऑफ द विक्टिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।